आहे म्हणून प्रतिवर्षी असाच हा यात्रा उत्सव हा मोठा त्या ठिकाणी होत राहो अशीच मी त्या ठिकाणी भगवंताला प्रार्थना करतील आणि त्याची अशीच कृपा आशीर्वाद त्या ठिकाणी आपल्यावर लागतील। म्हणून जे काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजून तुम्ही कोणाची कन्या कोणाची बहीण समजून मला माफ कराल की करवली तेसी केली कटकट बरे की वाईट देव जाणे तरी म्हणून ते पुरते अधिक ते सर ते करून घ्यावे तू मते विनवत असे। या ठिकाणी मला हेही पाहायला मिळालं वृद्ध मंडळी तर कथा कीर्तना करता पोहोचलेलीच असतात पण तुमच्या परिसरात आल्यानंतर मी तेव्हाही आले होते तेव्हाही मला आनंद वाटला आणि आताही आनंद वाटला की ही जी तरुण संख्या इथं बसलेली आहे ना कीर्तनात बसणं तरुण मंडळींनी एवढी सोपी गोष्ट नाही। यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा कारण छत्रपती शिवाजी महाराज अनेक मावळ्यांना घेऊन त्या ठिकाणी एकत्रित लढले देशाकरता या मातीकरता मातीतल्या माणसांकरता नवे नवे या धर्माकरता आणि या धर्माचा स्वीकार करून आज जर तरुण पिढी इथे बसत असेल तर याच्यापेक्षा मोठं काय भाग्य पाहिजे। किती कथा कीर्तन झाली याला महत्व नाही किती जण सुधारले याला महत्व आहे आणि हे खरंच तुम्हाला थोर मोठ्या माईबापांचे आशीर्वाद आहे। म्हणून सगळेच वृद्ध असतील बालमंडळी असतील तरुण मंडळी असतील ही सगळी मंडळी इथं उपस्थित आहे। हे बरोबर भगवंताची कृपा आहे। तुम्हा सर्वांना धन्यवाद। ज्ञानेश्वर महामनी दोन मिनिट Bye.